नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. तर आपण श्रावण महिना विशेष रांगोळ्या चालू केलेल्या आहेत. या आधीच्या भागात आपण एक शिवलिंगाची रांगोळी काढलेली आहे आणि आजही एक काढतोय. आजच्या भागातही आपण 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर पहिली रांगोळी आपण शिवलिंगाची बघणार आहोत आणि खूपच सोपी रांगोळी आहे. काही नाही, एक साधं कमळाचं फूल काढलेलं आहे, ते कुणालाही जमतं. त्यानंतर त्याच्यावर शिवलिंग काढले. नंतर एक बेलाचं पान काढणार आहे आपण आणि खूप खूप म्हणजे खूप सोपी रांगोळी. तुम्ही या रांगोळ्या देवघरासमोरच काढा फक्त. आणि ह्याबरोबर त्यात बाकीच्या 2 रांगोळ्या पण खूप खूप सोप्या आहेत. तर तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल, कशा पद्धतीने कसं कसं म्हणजे कशी रांगोळी काढली आहे. आणि आधीच्याही रांगोळ्या बघायला विसरू नका. रोज दारासमोर एक नवीन रांगोळी काढा तुम्ही. तुम्हाला प्रत्येक रांगोळी नवीनच भेटणार आहे. या रांगोळीमध्ये आता आपण हे बेलाचं पान काढतोय. तुम्ही त्यात हिरवा कलर भरू शकता. मी व्हाईट रांगोळीने काढत होते, त्यामुळे मी व्हाईटच कलर दिला आहे, पण तुम्ही हिरवा कलर भरा. किती किती छान वाटते बघा ही पहिली रांगोळी पण म्हणजे झाली इतक्यात. तर ही दुसरी रांगोळी 4 ते 4 थेंबांची आहे. खूप सोपी आहे. क्रॉसमध्ये 2-2 रेषा देऊन घ्यायच्या. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, तुम्हाला आता माहितीच झालं असणार आहे. तर नक्की बघत जा. आणि आपलं इंस्टाग्रामला पण एक चॅनल आहे, रंगोली बाय ज्योती शिंदे नावाने. मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे पण तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्हाला तिकडे पण रांगोळ्या बघायला भेटतील. आणि लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम युनिक आणि कमी वेळेत काढता येणाऱ्या रांगोळ्या बघायला भेटणार आहे. तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच झालं असेल की खूप सोप्या आणि युनिक रांगोळ्या आहेत. तुमचा नक्कीच वेळ वाचणार आहे यामुळे आणि ती रांगोळी अट्रॅक्टिव्ह पण असणार आहे. काहीच अवघड नाही, बघू शकता तुम्ही या रांगोळीमध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन वेगळं घेऊ शकता. हिरवा कलर वेगळा वेगळा वापरू शकता. मी हळदी कुंकू कलर वापरते. बघा किती सुंदर रांगोळी दिसते आहे आणि इतक्यात काढून होते, काहीच वेळ लागत नाही. तिसरी पण रांगोळी खूप सोपी आहे. याच्यात असे नाजूक छोटे छोटे फुलं काढण्याचा प्रयत्न केला आहे, छोट्या छोट्या पाकळ्यांचे. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रांगोळ्या व्यवस्थित कळतील. म्हणजे स्टेप मिस करू नका मध्ये. हे आता असे वेली काढून घेतल्या आपण आणि त्याला छोट्या छोट्या पानांचा आकार देतोय. तीन तीन म्हणजे 3 फुलं काढली आणि त्याला 3 वेली तयार केल्यात. आणि नंतर मग त्याला बोटाच्या साहाय्याने आपण थोडा वेगळा आकार देऊन घेणार आहे, पानाच्या आकारासारखं. बघू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झाल्या आहेत. रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.